भाजपमधून 14 नंबर वॉर्ड मधून सीमा शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले, त्यांच्याकडून जाणून घ्या। सीमाजी, काय सांगा, पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले, उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय सांगा? माझ्यावरती जे पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला आहे आणि मला जी आता अधिकृत उमेदवारी भाजपाने दिली आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे हात जोडून पहिल्यांदा धन्यवाद करते। आणि जसं आमच्या वॉर्डामध्ये जो सर्वांगीण विकास करायला पाहिजे, नगरसेवकाचं जेही काम आहे, गटाराचं असू दे, रस्त्याचं असू दे, ज्याही आम्हाला ज्या सुविधा लोकांपर्यंत पुरवायच्या आहेत त्या आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रमुख मुद्दे जे आहेत राजेंद्र नगर मध्ये ज्या वॉर्ड मध्ये तुम्ही सांगितलेले प्रमुख मुद्दे काय काय असणार? प्रमुख मुद्दे म्हणजे जो आता रखडलेला प्रकल्प आहे, जसं आमच्या आमदार साहेबांनीही त्या दिवशी आमचे माननीय आमदार साहेब संजय उपाध्यायजी त्यांनी त्या दिवशी मीटिंग घेऊन सांगितलेलं आहे की हा प्रश्न पण आपण लवकरच मार्गी लावणार आहोत। तर ह्याच्याबद्दल आम्ही जसं आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर आम्ही पहिला प्रश्न तो घेणार आहोत की बाबा जे लोकांचा त्रास आहे, एवढे वर्ष जे लोकांनी त्रास काढलेला आहे, तर तो लवकरात लवकर आम्ही त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाची माजी नगरसेविका यांनी उभाटामध्ये उडी घेतलेले, काय सांगाल? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल, पण आज आमच्या पक्षाने भारतीय जनता पार्टीने त्यांना एवढं दिलेलं आहे, तरी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न, त्याच्यावर मी काही शब्द बोलू शकत नाही। उमेदवारी जाहीर होताना काही कार्यकर्ते देखील नाराज झाले होते, त्यांची तुम्ही समजूत काढले, काय सांगाल त्या? ते सगळे आमचे उमेदवार आमचे आहेत, म्हणजे मी भले उमेदवार असली तरी फक्त मला तिकीट मिळाली म्हणून एवढंच, पण मी आज भाजपासाठी कमळासाठी काम करते। मी फक्त एक मेडिएटर म्हणून काम करणार आहे, सीमा शिंदे। बाकी मला पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ती मी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे। कॅमेरा पर्सन सुरेंद्र साहेब, मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।